नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड कॅप राऊंड 2024 या अंतर्गत आपले जे ॲडमिशन्स होणार आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा हा जरी ॲडमिशन पश्चात असला तरी बी एडची जी मेथड असते म्हणजेच विषय निवड जी असते या संदर्भातील हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रो, बी एड मेथड निवडताना आपणास माहीत आहे जे आपले डिग्री सब्जेक्ट्स असतात, ज्या विषयातून आपण डिग्री घेतलेली आहे त्यापैकीच सब्जेक्ट्स आपल्याला निवडायचे असतात. त्या व्यतिरिक्त मेथड घेता आपल्याला येत नाही. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी. तर चला पाहूया कुठल्या मेथड्स आपल्याला निवडता येतात. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. साधारणपणे बी ए, बी कॉम, बी एस सी ह्या ज्या डिग्रीज आहेत त्या विद्यार्थ्यांचे सर्व विषय आपल्या बी एडसाठी मेथड घेण्यासाठी अवेलेबल असतात. परंतु ॲग्रिकल्चर म्हणजेच बी एस सी ॲग्री, तसेच बी फार्म किंवा इतर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, बी सी ए असेल, तर ह्या विद्यार्थ्यांना जर बी एड करायचे असले तर त्यांचे सर्व विषय त्या कॉलेजमध्ये उपलब्ध असतीलच असं सांगता येत नाही. तर चला पाहूया या विद्यार्थ्यांना कुठले विषय कुठल्या मेथड्स निवडायचे असतात. तर बी एडसाठी 3 विषय हे कंपल्सरी असतात, ज्या प्रत्येक विद्यापीठामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राहिलेले जे विषय आहेत त्यामध्ये आपल्याला इलेक्टिव्ह म्हणजेच निवडण्याचे जे विषय असतात त्यामध्ये आपल्या मेथड्स होय. ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी केलेलं आहे म्हणजेच बी एस सी डिग्री घेतलेली आहे त्यांना पॉप्युलर असणाऱ्या व नियमितपणे निवडल्या जाणाऱ्या ज्या मेथड आहेत ते म्हणजेच विज्ञान व गणित ह्या मेथड होय. यामध्ये आता एक लक्षात घ्या, आपल्याला 2 मेथड निवडायच्या असतात. मेथडला आपण मेथड ए व मेथड बी असं म्हणतो, किंवा आपण मेथडला मेथड फर्स्ट आणि मेथड सेकंड असंही म्हणतो. म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस मेथड निवडायच्या आहेत त्यावेळेस आपल्याला ऑप्शन फॉर्म त्या महाविद्यालयामध्ये दिला जातो आणि तो ऑप्शन फॉर्म आपण फिलअप करून आपली सही करून त्यांना जमा करायचा असतो आणि त्या मेथडनंतर आपल्याला मिळतात. तर बी एस सीवाल्यांसाठी विज्ञान व गणित म्हणजेच सायन्स अँड मॅथमॅटिक्स ह्या 2 मेथड आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या मॅथमॅटिक्सला आपल्याला ऑरमध्ये दुसऱ्या मेथडसुद्धा पाहायला मिळतात. काही महाविद्यालयामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स असतं, पर्यावरणशास्त्र आपण ज्याला म्हणतो, संगणकशास्त्र ज्याला आपण कॉम्प्युटर सायन्स म्हणतो, असेच काही इलेक्टिव्ह पेपर आपल्याला मेथड बीसाठी त्या महाविद्यालयात असलेले पाहायला मिळतात. म्हणजेच आपल्याला गणितसाठी ऑप्शन्स पाहायला मिळतात. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्या. तर विज्ञान व गणित हे बी एस सीसाठी असणाऱ्या पॉप्युलर मेथड आहेत आणि महाविद्यालयात असणाऱ्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड तुम्हाला त्याबद्दल महाविद्यालयात काउन्सिल केलं जातं, ज्याला आपण सल्लागार म्हणजे सल्ला दिला जातो. तर ते आपल्याला त्या महाविद्यालयात आपल्याला ज्या मेथड्स अवेलेबल आहेत त्या संदर्भात माहिती दिली जाते. तर बी एस सी ज्याला आपण प्लेन बी एस सी म्हणतो, प्लेन बी एस सीच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान ह्या मेथड्स घेण्याला सोयीस्कर आहे, सोपं आहे. तर बी एस सी ॲग्री या डिग्रीमधून जे विद्यार्थी बी एडला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे व मेथड निवडायचे आहेत. त्यासाठी असणाऱ्या मेथड्स आपल्याला गणित व विज्ञान ह्या मेथडसुद्धा बी एस सी ॲग्रीवाल्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर आहेत, सोप्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. किंवा विज्ञान व संगणक म्हणजेच गणित व कम्प्युटर सायन्स हे विद्यार्थी निवडू शकतात. तसेच त्या महाविद्यालयात अवेलेबल असणाऱ्या ज्या मेथड्स आहेत ज्या की आपल्याला ऑप्शन इलेक्टिव्ह अशा पाहायला मिळतात तेही हे विद्यार्थी निवडू शकतात. म्हणजेच बी एस सी ॲग्री असेल आणि बी एस सी असेल, ज्या आपण प्लेन बी एस सी असं म्हणतो, तर दोघांनाही गणित विज्ञान व इतर असणाऱ्या ज्या इलेक्टिव्ह मेथड आहेत त्या निवडता येतात. याप्रमाणे आपल्याला ज्या सोयीस्कर मेथड आहेत, ज्या आपल्याला सोप्या वाटतात, चांगल्या वाटतात, आवडतात, ह्या मेथड आपण काय करायच्या आहेत, निवडायच्या आहेत. तसेच आपले बी फॉर्मवाले बंधू भगिनी असतील त्यांनाही ॲडमिशन जर बी एडला घेण्यास ते इच्छुक असतील तर ॲडमिशन घेतल्यानंतर ह्या मेथड्स त्यांनाही सोयीस्कर आहेत. विज्ञान व गणित त्यांना ऑलरेडी डिग्री
अभ्यासक्रमामध्ये विज्ञान व गणित याचा संपर्क आलेलाच असतो, त्यामुळे त्यांनाही ह्या मेथड्स सोयीस्कर आहेत. विद्यार्थी मित्रो, आता बी.कॉमसाठी कुठल्या मेथड सोयीस्कर आहेत हे पाहूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ह्या बाबींचा फायदा होईल, मार्गदर्शनपर उपयोगी पडतील. तर बी.कॉम ही डिग्री घेऊन जे बी.एड करू इच्छितात, म्हणजे त्याला आपण बी.कॉम बी.एड असं म्हणूया, यासाठी आपल्याला एक पॉप्युलर मेथड पाहायला मिळते, कॉमर्स. परंतु एक लक्षात घ्या, सर्व महाविद्यालयामध्ये म्हणजेच बी.एड महाविद्यालयामध्ये कॉमर्स ही मेथड अवेलेबल असेलच असं नाही आहे. तर जिथेही कॉमर्स मेथड अवेलेबल आहे तर ती आपण नक्कीच निवडायला पाहिजे. परंतु काही महाविद्यालयामध्ये आपल्याला कॉमर्स मेथड पाहायला मिळत नाही. जर तशा महाविद्यालयात आपलं ॲडमिशन झालं तर मग आपल्याला काय करावं लागेल, तर ज्याला आपण मेथड फर्स्ट किंवा मेथड ए असं म्हणतो, तिथे आपल्याला एक भाषा निवडावी लागेल, जी की आपल्या डिग्रीला फर्स्ट इयरला असते. तर फर्स्ट इयरला असणारी भाषा मग त्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, उर्दू असेल किंवा संस्कृत. तर जनरली आपल्याकडे इंग्लिश ही कंपल्सरी लँग्वेज आहे. आता नवीन आराखड्यानुसार ती बदलली आहे, ती कंपल्सरी राहिली नाही. परंतु विद्यार्थी मित्र, मराठी किंवा हिंदी ज्यांचं एस.एल होतं, ज्याला आपण सेकंड लँग्वेज म्हणतो, ही आपल्याला बी.कॉमवाल्या विद्यार्थ्यांना फर्स्ट लँग्वेज, फर्स्ट मेथड म्हणून आपल्याला निवडता येते. म्हणजेच आपल्याला एक भाषा निवडायची आहे व एक शास्त्र निवडावे लागते, ज्याला आपण मेथड बी असं म्हणतो किंवा मेथड सेकंड म्हणतो. तर शास्त्रामध्ये आपल्याला इतिहाससारखे शास्त्र, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल आणि अजून इलेक्टिव्ह ऑप्शन्स ह्यामध्ये पाहायला मिळतात. तर त्यापैकी आपल्याला एक भाषा व एक शास्त्र असं निवडावं लागतं. आणि जिथे कॉमर्स मेथड आहे ती तर आपल्याला सोयीस्करच आहे, कारण आपलं ऑलरेडी कॉमर्स बी.कॉम झालेलं असतं, त्यामुळे ती कॉमर्स मेथड असेल, आपण कॉमर्स निवडा. नसेल तर मेथड एमध्ये एक भाषा निवडणे आहे आणि मेथड बीमध्ये आपल्याला एक शास्त्र निवडणे आहे. याप्रमाणे आपलं बी.कॉम बी.एड होईल, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. अजून एक बाब लक्षात घ्या, बी.कॉम बी.एड जे आहे त्यापेक्षा आपल्याला पी.जी करणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. आपल्याला एम.कॉम केल्यानंतर एक अधिकची संधी मिळते, ती म्हणजेच ज्युनियर कॉलेजेस जे असतात, ज्याला आपण उच्च माध्यमिक विद्यालय म्हणतो किंवा महाविद्यालय म्हणतो. तर त्यामध्ये आपल्याला एम.कॉमला एक स्पेशल सब्जेक्ट आपल्याला तिथं पाहायला मिळतो, जो की तुम्हाला ज्युनियर कॉलेजला शिकवता येतो. माध्यमिकला आपला सब्जेक्ट नसल्यामुळे आपल्याला अननोन किंवा थोडीशी दूर असणारी भाषा किंवा दूर असणारं आपल्याला एखादं शास्त्र याचं अध्यापन करावं लागतं. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी. म्हणजेच ज्यांनी बी.कॉम बी.एड केलं आहे त्यांनी एम.कॉम करणं आपल्यासाठी सोयीस्कर आहे, कंपल्सरी नाही. परंतु आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये संधी मिळते, ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर आपले आर्ट्सचे जे बंधू भगिनी आहेत, जे बी.ए. बी.एड म्हणजेच बी.एला आहेत व बी.एड करू इच्छितात, अशाला आपण बी.ए. बी.एड म्हणूया इथे. कारण बी.ए. बी.एड, बी.एस.सी. बी.एड हे इंटिग्रेटेड बी.एडचा भाग आहेत. हे आपण जनरल बी.एडबद्दल बोलतो आहे, म्हणजे जे बी.एमधून आले आहेत आणि बी.एड करतायत, अशाला आपण बी.ए. बी.एड म्हणूया. तर बी.ए. बी.एड विद्यार्थ्यांना कुठल्या मेथड्स निवडाव्या लागतील हे आपण पाहूया. तर कॉमर्सप्रमाणेच जसं आपल्याला भाषा एक व भाषा ए म्हणजे मेथड ए आपण ज्याला म्हणत असतो ही निवडावी लागते, किंवा मेथड बी किंवा मेथड सेकंड एक शास्त्र आपल्याला निवडावं लागतं. म्हणजेच बी.कॉम व बी.ए. यामध्ये आपल्याला साम्य पाहायला भेटतं. जर बी.कॉमवाल्याला कॉमर्स मेथड अवेलेबल नसेल तर त्यांची व बी.एचे जे विद्यार्थी आहेत यांची आपल्याला मेथड निवडण्याची श्रेणी सारखीच पाहायला मिळते. म्हणजे बी.एवाल्यांना सुद्धा काय करायचं आहे, एक भाषा निवडायची आहे, जी आपल्याला डिग्री लेवलला होती किंवा बी.एला होती. त्यामध्ये मग ती मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, संस्कृत असेल किंवा इंग्रजीही असेल. काही विद्यार्थी इंग्रजीसुद्धा ग्रॅज्युएशन लेवलला भाषा घेतात. तर यापैकी एक भाषा आपल्याला निवडावी लागेल. व मेथड बी जी आहे त्यामध्ये मग कुठलंही एक शास्त्र जे ऑलरेडी आपल्या परिचयातील असेल, जे आपल्याला अधिक चांगलं वाटत असेल, ते शास्त्र आपल्याला निवडावं लागतं. मग त्यामध्ये इतिहास असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल इत्यादी. अजून एक बाब आहे, ह्या मेथड निवडल्यानंतर आपलं बी.एड पूर्ण झाल्यानंतर आपण बी.ए. बी.एड होऊ. त्यानंतर आपल्याला पी.जी ह्यापैकीच आपण बी.जी मेथड बी निवडली आहे त्यापैकी किंवा मेथड ए निवडली आहे त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, पी.जी करायचं आहे. तर यानुसार आपल्याला अधिक पुष्टी मिळते व ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं असल्यानंतर
आपण बी एड केल्यानंतर आपल्याला उच्च माध्यमिक महाविद्यालय, ज्याला आपण ज्युनियर कॉलेज म्हणतो, ज्युनियर आर्ट्स कॉलेजला आपल्याला शिकवण्याची संधी मिळेल. कधी? ज्यावेळेस आपण पी जी कराल. म्हणजे आपल्याला पी जी होणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. अधिकच्या संधी आपल्याला यामुळे अवेलेबल होतात. तर अशा प्रकारे आपल्याला बी ए, बी कॉम, बी एस सी, ॲग्रिकल्चर, बी फार्म इत्यादी फील्डमधून, तसेच बी सी ए ह्या ज्या डिग्रीज आहेत, यातून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना बी एडला मेथड निवडायचे आहेत. हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला मार्गदर्शक ठरेल याची आम्हाला खात्री आहे. कुठल्याही प्रकारची मेथड संदर्भात आपल्याला अडचण असल्यास, शंका कुशंका असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारावे, जेणेकरून आम्हाला आपल्याला उत्तर द्यायला नक्कीच आवडेल. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.